पण पावसाळ्यामध्ये आता आपण बघतो की ज्या वेळेला पेरणी करायची आहे त्यावेळेला पाऊस पडलाय, हो. मग त्याच्यामुळे कदाचित उपसा व्हायलाही वेळ लागू शकतो. पेरणीलाही तुम्ही सांगता त्या पद्धतीनं जूनचा शेवटचा आठवडा हा येऊ शकतो, तोपर्यंत हो. पेरण्या होतील. मग पण त्याच्यामध्ये जेव्हा पीक येतील त्यावेळेला जर समजा पाऊस पडला तर मग काय शेतकऱ्यांनी करायचं? तर त्याच्यामध्ये काय झालं, मी प्रॅक्टिकली शेतकरी असल्यामुळे तुम्हाला सांगतो, तर दरवर्षी सोयाबीन करतो, हे करतो, पण अभ्यास करत असतो हे करत कारण की शेतकरी समजा सोयाबीनचं कालावधी असतं, काही 100 दिवसाचा, काही 110 दिवसाचा. सोयाबीन समजा आता 1 जूनला पेरली तर 1 जून ते 1 जुलै, 1 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, तर सप्टेंबरमध्ये खूप पाऊस असतो, नेमकं काढायच्या टायमाला पाऊस येतो. म्हणून बरोबर. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे 10 जूनच्या नंतर सोयाबीन पेरायला पाहिजे. अच्छा. मग ती पावसात सापडणार नाही. नसता नेमकं काय होतं, आपण इतकं पीक चांगलं आणायचं आणि ते पावसात काढण्याची वेळ सापडत आहे, अशा काही गोष्टी येतात. मूग पेरला समजा, मुगाचं पीक 61 दिवसाचं कंप्लीट 2 महिन्याला मूग काढायला येतो आणि 62 दिवशी नेमका पाऊस येतो, त्याच्यामुळं ते नेमकं पावसात सापडतं. अशा काही गोष्टी असतात. मग शेतकऱ्यांनी मग पेरणी नेमकी कधी करावी ते तुम्ही सांगताय, पण अशामध्ये दुबार पेरणीचं संकट तर येणार नाही ना, ही भीती शेतकऱ्यांना सतावते? नाही, यावर्षी नाही येणार संकट. म्हणजे यावर्षी दुबार पेरणी करावी लागणार? कारण की नाही, काय झालं, दरवर्षी काय होतं तुम्हाला सांगतो, पाऊस पडतंय, जमिनीमध्ये 4 बोटच ओल झाली असती, एखाद्या गावाला जास्त पेरलं आणि ती पेरणी करायला लागले की लोकांना इकडे वाटतं की आपली पेरणी राहिली, मग हे बी करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, ओल नसल्यामुळं ते जमिनीतलं बी खराब होते. आणि आज अशी परिस्थिती मी सगळ्या महाराष्ट्रात बघितलं, कम्प्लीट 1 फूट कुठं 1.5 फूट ओल गेली. काही काही ठिकाणी तर विहिरीला पाणी देखील आले. म्हणजे अशी परिस्थिती झाली. भात उत्पादक शेतकरी आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. हो. त्याच्यामध्ये मग कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भामध्ये सुद्धा विदर्भ, बऱ्याचशा हो, ठिकाणी भंडाऱ्याकडे, बघतो, हो. गोदा पट्ट्यामध्ये. मग आता जेव्हा लवकर आलेला हा मान्सून आहे, अशामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायला हवं? त्यांनी आता लवकर त्यांचे जर शेत असले तर त्यांनी तयारी ठेवायला पाहिजे. आणखी नाही सांगता, लवकर जर पेरणी केली तर उतार देखील वाढतो बरं का. म्हणून यावर्षी शेतकऱ्याचे उतार वाढणार आहेत. म्हणजे सगळे म्हणजे पेरणी जर लवकर झाली ना, मिरगी पेर म्हणते त्याला, मिरग निघाले, तर पेरणी लवकर झाली तर उतार देखील वाढतात. पेरणीला उशीर झाला की उतार कमी होते, अशी परिस्थिती असते. शाळेत जर मुलगा उशिरा गेला तर त्याची जागा कुठं असते? पाठीमागे. तसंच आहे म्हणजे शेतीमध्ये बाबतीत आहे, जे अगोदर पेरणी करीन त्याचाच विजय येतं. घोड्याचं मैदान असो कोणतं मैदान असो, जे पुढे जाईन त्याचाच विजय होणार. ही परिस्थिती सगळीकडेच आहे. अच्छा. आणि आपण कापूस सोयाबीन विषयी सुद्धा बोलला, तर जे सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील किंवा कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? कधीपासून पेरणी करायला पाहिजे? कशा पद्धतीने जो हा हंगाम आहे, खरीप हंगाम, तो घ्यायला पाहिजे? आता त्या शेतकऱ्याला सांगतो की मी सगळीकडे फिरलो बघा. आता ह्या 10 दिवसात माझे कंटिन्यू शेतकरी चर्चासत्र असते, तर सगळ्यांचे शेत दुरुस्त नाहीत. त्यांना म्हणलं की 1 तारखेला ऊन पडणार, तुम्ही काय करा, 5-6 दिवसात शेत तयार करा आणि पेरणीच्या नादी लागा. मग ते काय करणार आहे, सगळे 7-8 नंतरचा 7-8ला जरी पेरलं तर त्या 9-10 तारखेला थोडा पाऊस येणार आहे, भाग बदलत पडणार आहे, त्याच्यावर थोडा पेरणी. फक्त सोयाबीन पेरल्याच्या नंतर सोयाबीनला थोडा पाऊस लागतो, म्हणजे पेरल्याच्या नंतर ओल पाहिजे तसा पाऊस येणार आहे, म्हणून त्यांची पेरणी सगळ्यांची साधणार आहे. मुगाला काही नाही, मूग पेरल्याच्या नंतर ते कधी उगवत आहे, फक्त सोयाबीनचं थोडं आहे. तर पेरल्याच्या नंतर 2 दिवसांच्या 3 दिवसामध्ये एकदा तरी थोडं थेंब पडायला पाहिजे त्याच्यामध्ये. खरीपाचं पीक आहे ते नेमकं कसं येईल? मग खरीपाचं पीक चांगलं येणार आहे, कारण की लवकर पेरणी होणार तर उतार चांगला येणार. पण तुम्ही एवढं कॉन्फिडन्सने कसं काय बोलू शकता? म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाने बोलण्याचं कारण सांगतो, मी प्रॅक्टिकली स्वतः शेती करतो. म्हणजे मी शेती कशामुळे करत असतो, शेतकऱ्याला काय काय अडचणी होत्या ते मी स्वतः शोधून काढतो आणि त्या मग शेतकऱ्याला शेअर करत असतो. शेतकऱ्याला मी म्हणतो तुमचं पीक सुद्धा अंदाज देते म्हणतो. पीक कुठं अंदाज देत असते का पावसाचा? ते कसं काय? तर तुम्हाला सांगतो, मूग आहे बघा, मूग कम्प्लीट 60 दिवसाला मूग काढायला येतो. शेतकऱ्याला म्हणतो तुमचं पीक काढायला आलं की 3 दिवसानं वैल लिहून ठेवायचं. समजा तुम्ही मुगाची पेरणी केली 2 जूनला, तर त्याच्यानंतर कम्प्लीट 62 दिवसाला लिहून ठेवायचं की तुमचं काढायला आलं की बिलकुल 62 दिवशी पाऊस येणार. म्हणजे मूग निघतो 60 दिवसाला, 62 दिवशी पाऊस येणार आणि तुमचा मूग भिजेणार. तुम्ही सोयाबीन करता, सोयाबीन निघते 100 दिवसाला, 102 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन भिजणार. तुम्ही उडीद करतात, उडीद निघतो 80 दिवसाला, 82 दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. तुम्ही कांदा करतात, तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढिगला मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करतात,
हळद कधी काढतात उन्हाळ्यामध्ये. तर मला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही. शेतकरी हळद काढतात, काढल्यानंतर शिजतात, शिजल्यावर शेतात वाळू घालतात, तर निवांत रात्रीच्याला घरी येतात. त्यांना माहिती आहे मे मध्ये कुठं पाऊस येत नाही. पण हे निसर्ग इतका पाठीमागे लागलाय, रात्री 2:10 मराठवाड्यात जर सांगायचं झालं तर तेलंगणाकडून आबाळ्याना विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आणि शेतकऱ्याच्या हळद भिजणार. म्हणजे आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसांनी पाऊस येणार, हे पिकत त्यांना सांगून टाकतं शेतकऱ्यांना असं.